नमस्कार मित्रांनो, शिवरुद्र फार्मच्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आंबा पिकामध्ये आंबाचा जो मोहर आहे तिची गळती का होते या पाठीमागची कारणं, तसंच आंबाची जी फळ गळती होते या पाठीमागची कारणं हे जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपला हा व्हिडिओ आहे हा सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि फॉरवर्ड करायला विसरू नका. मित्रांनो, आंब्याच्या झाडावर येणाऱ्या मोहरांपैकी फक्त 5 ते 30% फुले ही द्विलिंगी असतात. उर्वरित 70 ते 95% फुले ही नरलिंगी असतात. द्विलिंगी फुलांपैकी काही म्हणजे एकूण फुलांपैकी फुलांचे परागीकरण होऊन त्यांची फळधारणा होते. बाकीचे सर्व फुले ही म्हणजे त्यातला जो मोहर असतो तो मोहर हा गळून जातो. आंब्याला येणाऱ्या एकूण फुलांपैकी फक्त 0.4 ते 0.5% फळे आपल्याला जरी काढण्यासाठी मिळाले तरी आपण म्हणू शकतो की आपल्याला चांगले उत्पादन मिळाले. पण याच्यापेक्षा जास्त आपली गळ झाली तर आपला जे आर्थिक उत्पन्न आहे त्या उत्पन्नावर आपल्याला फटका हा बसू शकतो. बऱ्याच ठिकाणी यावर्षी उशिरा मोहर आलेला आहेत आणि यंदाच्या वर्षी मार्केटमध्ये हापूस हा देखील उशिरा येण्याचे संकेत आहेत. फळ गळतीचे जे कारणं आहेत याच्या पाठीमागचे अनेक गोष्टी आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ऑक्झिन इफेक्ट. ऑक्झिन हे झाडामध्ये तयार होणारे एक संप्रेरक आहेत. यात IAA म्हणजे त्यानंतर NAA व 2,4-D यांचा समावेश होतो. IA म्हणजे इंडाल ॲसिटिक ॲसिड, NAA म्हणजे नॅफ्थलिन ॲसिटिक ॲसिड आणि 2,4-D. विशेषतः आता याच्यामध्ये फळधारणा झाल्यानंतर सुरुवातीला पेशींचे विभाजन होते व हे 2 ते 3 आठवड्यामध्ये हे पूर्ण होते. पेशींची जी अपेक्षित संख्या झाली आहे ती निर्माण झाल्यानंतर फळांचा हा आकार हा वाढू लागतो. त्यानंतर काही दिवसामध्ये ह्या ज्या त्यातील जी बी असते त्याच्यामधली जी बी आहे ती वाढण्यास सुरुवात होते. या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये फळामध्ये व फांदीमध्ये कमी अधिक प्रमाणात ऑक्झिन तयार होते. फांदींच्या तुलनेमध्ये फळामध्ये जास्त ऑक्झिन असेल तर फळगळ होते व फळात ऑक्झिन कमी पडल्यास व त्यांच्या देठाजवळ एक चीर पडते, तिला ॲब्सिस